नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही निघालेलो आहोत कुठे, हो लवकरच कळेल। ओळखा पाहू आम्ही कुठे चाललेलो आहोत, कमेंट्स करून सांगा पाहिजे तर। ठीक आहे, जाऊ दे, जास्त मी उत्सुकता नाही लावून ठेवत। आम्ही चाललेलो आहोत प्रयागराजला। तर कोण कोण चाललेले आहेत? आम्ही सगळेजण, आणि हो ह्या वेळेस आहे मम्मी, अद्वैत, रेश्मा, अविघ्न बसलाय, त्याला भूक लागली आहे, खात बसलाय आता तो। आम्हाला निघता निघता आता 9 वाजलेले आहेत। ऍक्च्युली सकाळीच ठरवलं आणि सकाळीच सगळी पॅकिंग करून आता निघालोय। तर भेटूयात रस्त्यामध्ये आता। मला वाटतं उद्या रात्रीच आहे ना, आपण स्नान करून घेऊ 3-4 वाजता। 3 वाजता मस्त की स्नान करू, थंडी वाजेल, मग सगळी आजारी पडतील। मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता फक्त 40 किलोमीटर पर्यंतच येऊन पोहोचलेलो आहोत। रस्ता ऍक्च्युली घेतलेला आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर वाया समृद्धी एक्सप्रेस वे जाणार आहोत। छत्रपती संभाजीनगर पहिल्यांदा करणार, त्याच्यानंतर आम्ही समृद्धी एक्सप्रेस वेला लागणार। आज पहिल्यांदाच आम्ही समृद्धी एक्सप्रेस वेचा अनुभव घेणार आहोत, तर पाहूयात कसं आहे ते। ऐकून तर आहे की खूप सुंदर एक्सप्रेस वे बनवलेला आहे। तर मित्रांनो, आपण आता नगरमध्ये पोहोचलेलो आहोत। दुपारच्या 12:30 वाजले आहेत। खूप गर्दी आहे आणि आज आहे शिवजयंती, आणि शिवजयंतीमुळे ठिकठिकाणी रस्त्यावरती आम्ही बघत आहोत, तर आजूबाजूला जिथे जिथे गाव लागतंय आम्हाला, तिथे तिथे गावाला पूर्ण भगवीकरण केलेलं आहे। इतकं सुंदर दिसतंय ना ते दृश्य, पण नेमकं काय होतंय की गाव निघून जातंय, कारण थोड्याच टप्प्यावरती ते, आणि मी कॅमेरा ऑन करेपर्यंत ते सगळं निघून जातो। तो जो देखावा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय तो पूर्ण निघून जातोय, पण ते इतकं सुंदर दिसतंय म्हणून सांगते। आणि आज शिवजयंतीच्या या दिवसानिमित्त आम्ही चाललेलो आहोत प्रयागराजला। खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय। आणि गाडीची कमान सध्या मी घेतलेली आहे, तर घाबरू नका अजिबात, आपण व्यवस्थित जाऊयात। इंद्रजिमी जंभपर, बाढ़वसु अंभपर, रावणस दंभपर, रघुकुल राज है। पौन बरी बाह पर, शंभुरति नाह पर, जो सहस बाह पर, राम द्विज राज है। दावा द्रुमदंड पर, चिता मृग झुंड पर, भूषण वेतुंड पर, जैसे मृग राज है। तेज तम अंस पर, कान्हा जिमी कंस पर, तोम लेंच बंस पर, शेर शिवराज है। शेर शिवराज है, शेर शिवराज है। तर मित्रांनो, आम्ही आता समृद्धी एक्सप्रेसवे हायवेला जॉईन होत आहोत इथून। पहिला टोल पडतोय आता एक्सप्रेसवेचा। किती रुपये टोल आहे? 400-500 रुपये। छान बनवलेत पण सगळेच एक्सप्रेसवे आपल्याला। आपण त्या दिवशी काश्मीरला जातानाचा पण जो एक्सप्रेसवे होता, राहुल इकडे इकडे
कारण की माझं नाव आहे कक्कल. किती लेन आहे? अरे 6 लेनच आहे मला. 6 लेन नाही हो बाबा, समृद्धी मोठं आहे. 1 2 बाबा 8 लेन आहे बाबा. 468 आहे. माणूस म्हणतो 250 किलोमीटर है. मित्रों, गंगा मैया का बुलावा आया है और हम जा रहे हैं प्रयागराज. अरे लोकर वाया नागपुर हाईवे. समृद्धि हाईवे. बहुत बढ़िया रोड है. और पूरे रास्ते खाली है, बस 2-4 गाड़ी है. पहली बार हम जा रहेगा महाकुंभ. आखिरी बार नहीं है, फिर से जन्म लेंगे, फिर से एक बार जाएंगे. समृद्धी महामार्ग म्हणजे मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग. हा एक नियंत्रित एक्सप्रेसवे आहे. या महामार्गाचे अधिकृत नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून 6 लेनचा आहे. मुंबई आणि नागपूर या 2 मुख्य शहरांना हा महामार्ग जोडतो. तसेच ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या प्रमुख शहरांमधून हा महामार्ग जातो. रस्त्याच्या दुतर्फा तसेच मध्यभागी काही सुशोभीकरण या महामार्गावरती केलेले आहे, ज्यामुळे या मार्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. बोलो वेदू जी, कहाँ घूम रहे हो? असाच होता चालला तू. कुंभला चालला है ना तू? तो काय को झूठ बोलेला तू? ऐसा कोई झूठ बोलता है क्या? फिर कुठे घेऊन चाललो मी तुला? भूर नाही चाललो मी तुला, कुंभला घेऊन चाललो. इस बच्चे को जो गन्ने का जूस पी रहा है, उसका रस नहीं है, गन्ने का जूस है वो. अरे देखो छोटा वाला, देखो इधर, देखो इधर. ऐसी कोई स्माइल देता है क्या? गुड मॉर्निंग पुणे. थांब की जरा. गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हनिंग झालेली आहे. 5 वाजलेले आहेत आता आणि आम्ही समृद्धी महामार्गावरती कुठे आहोत आता एक्झॅक्टली माहिती नाही. चहासाठी थांबलेलो होतो, चहा घेतलाय, आता फ्रेश वगैरे झालो, आता निघालोय पुढच्या रस्त्यावर. हे ठिकाण आहे इथलं, दाखवते मी तुम्हाला कुठे आलो. पंप आहे एक आणि पंपावरती थांबलोय. पंपाच्याच आवारामध्ये इथे पंपाच्या आवारामध्येच इथे चहाचं आणि हे ज्यूस वगैरे स्नॅक्सचं हे आहे इथे.
छोटस रेस्टॉरंट म्हणू शकतो आपण. आजीला सांग. कप मस्तपैकी चहा झालेला आहे. हाय वेदू. गाडी बेडी कुठे ठेवली? मित्रांनो, 144 वर्षानंतर येणाऱ्या पवित्र अशा सोहळ्यासाठी जात असताना मनात अनेक प्रश्न दाटून आले होते. अनेक बातम्या करुणोपकरणी कानावर पडल्या होत्या. गाडी पार्क करायला कुठे जागा मिळेल, किती चालावं लागेल, मुलांना आणि आईला जमेल का, वगैरे वगैरे. पण सगळं बाजूला सारलं आणि मनाला समजावलं की ज्याने इथे येण्याचा मार्ग सुचवला आहे तोच या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप समोर घेऊन येईल. आणि मन शांत करून त्या परमेश्वराला नतमस्तक होऊन प्रवास करत राहिलो. मित्रांनो, रस्त्यावरती गाड्यांची गर्दी तर दिसत नव्हती, पण हॉटेल्समध्ये किंवा जिथे स्टे करायचा अशा ठिकाणी आम्हाला गर्दी सापडली, कारण आम्हाला हॉटेल्सच मिळत नव्हते. शेवटी एक ओयो हॉटेल घेतलं आम्ही आणि त्या ठिकाणी राहिलो. तिथून आता या ठिकाणी जेवायला आलेलो आहोत. जेवण करून परत जाऊन झोपायचं आहे आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे उरलेल्या प्रवासासाठी प्रयागराजकडे.